आश्रम पाटील यांनी त्या आघाडीची स्थापना झाली. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी एकटा पदयात्रा काढल्या. विनोबांनी विधान चळवळ यशस्वी केली. विनोबांच्या विधान चळवळीत नौदलाचे आचार्य बापू पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. गांधी विनोबांपासून प्रेरणा घेऊन माननीय बापूंनी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रावर पदयात्रा काढल्या. महाराष्ट्राचे लोकजीवन समजून घेतले. पंढरपूरची पायी करणाऱ्या वारकरी कुटुंबातील त्यांचा जन्म, त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या पायीवारीचा त्यांच्या पदयात्रेमागे होता. समाजरचनेच्या परिघावरील शेवटच्या माणसापर्यंत सुविधा पोहोचली. त्यांनी जीवन सुखकर झाले पाहिजे हा बापूंचा ध्यास होता. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या बुद्धिशील समाजकारणाचा केंद्रबिंदू होता. आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात बापूंनी शिक्षणापासून केली. 1945 मध्ये तासिका शिक्षण समितीची स्थापना करून प्रारंभीच्या काळात स्वतः शिक्षक म्हणून काम केले. लोकशाही शिकले. आधुनिक जपान या ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सातारा लोकल बोर्ड सदस्य, दक्षिण सातारा स्कूल बोर्डाचे चेअरमन अशा पदांपासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल, वन, उद्योग, वीज व मुद्रणालय, ग्रामीण विकास, कायदा व न्याय अशा विविध खात्यांची मंत्रिपदे बापूंनी घेतली. या दीर्घ काळात पिण्याच्या पाण्याचे आट, गावोगावी रस्ते, गाव येथे शाळा, गाव येथे वीज, शेतीसाठी पाणी आणि शेतकऱ्यांसाठी खाद्यसुरक्षा अशा मूलभूत सुधारणा केल्या. शिक्षण संस्थेच्या विविध शाखा सहकारी अर्थकाठाने दूध संघ, दूध गिरण्या, बँक अशा अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून रोजगार निर्मिती बरोबरच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना दिली. कृषी औद्योगिक समाजरचनेच्या दृष्टीने त्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. गावोगावी समाजरचनेचे सुधारणाऱ्या बापूंनी आपल्या 40 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रचंड लोकोपयोगी कामे करून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. एका अर्थाने त्यांनी देश बलवान होण्यासाठी आयुष्य घेतलं. त्यांच्या समाजहितकारक कृतीची विचारांचे स्मरण व्हावे, नव्या पिढीला विकासाची दिशा लाभावी